वाशी वाडा विभागातले इथे पैलवान कोणीही पाहायला मिळाले नाहीत। इथे कुठेतरी मी मनाची खेद निर्वाळ व्यक्त करतो। निश्चितच तुमच्या एवढा खेद मलाही वाटतंय, कारण आम्ही शिंदे सरांना आश्वासन दिलं होतं की पुढच्या वेळेला या विभागातील काही खेळाडू तुम्हाला या स्पर्धांमध्ये खेळताना दिसतील। मात्र त्यानंतर या विभागात एक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला। जी 10 वर्ष बंद असलेली कबड्डीची संघटना होती, ती कबड्डीची संघटना इकडं पुनर्स्थापना करण्यात आली आणि त्या कबड्डीच्या माध्यमातून इकडे खेळाडू घडवण्याचा एक मानस या विभागातील सर्व तरुणांनी बांधला आणि त्यातूनच समीर जी म्हात्रे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री एकनाथजी वर्तक जे करंट वर्षी या वाशी विभाग कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली या विभागात आम्ही कबड्डीचा रुजवण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पावलं उचललेली आहोत। त्यामुळे आम्ही या कुस्तीच्या बाबतीत थोडंसं मागे आहोत आणि तुमची जी सूचना आहे ती सूचना मात्र निश्चितच मनावर घेतलेली आहे आणि मी अजूनही आपल्याला सांगतोय की आमच्याकडे छुप्या पद्धतीने अजूनही गेम चालू आहे। आम्ही जेव्हा येऊ तेव्हा धमाल करून जाऊ एवढं मात्र निश्चितच। आणि पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवर माझा मित्र याला आमंत्रित करतोय। धन्यवाद म्हात्रे सर, आपण हे मोलाचं मार्गदर्शन आपल्या विभागातील खेळाडूंसाठी केलं। पण कुस्ती केलं ही सोपी बात नाही। नितीन म्हात्रे सर तुमच्या माहितीसाठी सांगतो, कुस्तीसाठी परंपरा असावी लागते, जिद्द असावी लागते, चिकाटी असावी लागते आणि इच्छाशक्ती, प्रचंड इच्छाशक्ती असावी लागते। कारण एखादा पैलवान घडायचा तो असा सोपा पद्धतीने घडला जात नाही। कारण क्रिकेट तुम्हाला सांगतो, क्रिकेट नितीन म्हात्रे तुम्हाला क्रिकेट हल्ली कोणी केलं सांगतो, गल्लीतला पोरगाही क्रिकेट खेळतो, परंतु एखादा पैलवान निर्माण करणं ही एक मोठी मोठी गोष्ट आहे। कारण आमचे तालुका अध्यक्ष हरिचंद्र शिंदे निश्चितच पैलवानांना योग्य मार्गदर्शन करत असतात, त्यांना प्रोत्साहित करत असतात, त्यांचा वाहतूक भत्ता, त्यांचं खाद्य भत्ता सर्वांची ते देखरेख करत असतात नित्य नियम पाळून। कारण कागोदा येथे एक कुस्ती तालीम आखाडा आहे, तिथे नित्य नियमात येऊन तिथे पैलवानांना भेट देतात आणि चांगले चांगले पैलवान पेन तालुक्यात निर्माण होण्याचा प्रयत्न त्यांचा असतो आणि तुम्ही सुद्धा हा प्रयत्न केला, त्याबद्दल तुमच्या या युवक मंडळाचे मी पेन तालुका कुस्ती संघटने अध्यक्षांच्या वतीने आणि पेन तालुका कुस्ती पैलवानांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत करतो। परंतु तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या या विभागात क्रिकेट हा मोठ्या प्रमाणात चालतो, कबड्डी हा मोठ्या प्रमाणात चालतोय, परंतु कुस्तीला मात्र कुठेतरी एक मला एक प्रोत्साहन इथे मिळत नाही। कारण जे गावातले मंडळी सुद्धा बघितली तर पैलवान सोडत तिथे गावातली मंडळी कोणी उपस्थित नाही, असा माझा अनुभव आहे। तुमचा काय अनुभव आहे? कुस्तीचा जर विचार केला तर मी निश्चितच तुम्हाला सांगेन की तुम्हाला किती वर्षाचा इतिहास माहिती आहे हे माहीत नाही, मात्र जर तुम्ही या कुस्तीच्या इतिहासात गेलात तर या कुस्तीची स्थापना किंवा या कुस्तीचं खरं जे बीज रोवलं गेलं होतं ते आपल्या दीव, मोठेवडाव, नंतर बोरजे आणि कडे या गावांमध्ये। कारण जेव्हा कबड्डी एवढी रुजली नव्हती तेव्हा कुस्तीचे आखाडे या गावात होते, मोठमोठे मल्लही या विभागातून होऊन गेलेले आहेत, थांबलेला वारसा आहे। कदाचित धोटपाडा आणि उंबाडेची जी मंडळी आहेत, जुनी ज्येष्ठ मंडळी आहेत, ती या गोष्टीला निश्चितच दुजोरा देतील। कारण या चारही गावांचा जर विचार केला तर निश्चितच